आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे रुपाली चाकणकरांना अद्याप काही समन्स आलेलं नाही असं सूत्रांकडून कळतंय। एसआयटीनं चाकणकर यांना अद्याप चौकशीला बोलावलेलंच नाही अशी माहिती मिळतेय। नाशिकमधील भोंदूबाबा खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना अद्याप समन्स नसल्याची सूत्रांची माहिती आहे। एसआयटीनं चाकणकर यांना चौकशीसाठी अद्याप बोलावलं नाहीये। खरातच्या शिमनिका ट्रस्टच्या आजीमाजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे। तर चाकणकरांवर कारवाई व्हावी यासाठी अंधारे, रुपाली पाटील ठोंबरे, दमानिया आणि तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। खरातला उद्या कोर्टात हजर केलं जाणार असून पोलीस कोठडीचा आज शेवटचा दिवस आहे। आज दिवसभरात खरात विरोधात आणखी पुरावे गोळा करून तपासाला वेग दिला जाणार आहे। खरातवर दाखल असलेल्या महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसंदर्भात ओकस कार्यालयात एसआयटीकडून आतापर्यंत काही पुरावे गोळा करण्यात आलेत, तर काही गोष्टी जप्त केल्यात। तपासात आलेली माहिती आणि नवे पुरावे उद्या कोर्टात हजर केले जाणार आहेत।